हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी आहे डॉक्टर आतिश सोनटक्के. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर आतिश सोबत. आतापर्यंत आपण BSc फर्स्ट इयर सेम 1 पेपर 2 कॅल्क्युलसच्या ऑल 5 युनिटचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोल्युशन्स सॉल्व केलेले आहेत. ते तुमच्या जो नोट्स पण अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलवर आणि व्हिडिओज पण अवेलेबल आहे. आता आपण जो अमरावती युनिव्हर्सिटी SGBAUचा BSc फर्स्ट इयर सेम 1चा जो पेपर नंबर 1 आहे अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री, त्याच्या ऑल 5 युनिटचे PYQs आपण युनिट बाय युनिट कंप्लीट करणार आहोत. सो आज आपण आता युनिट नंबर 1 मॅट्रायसेसवरचे PYQ जे आहे ते स्टडी करणार आहोत. सो आणखी वेळ न घालवता आपण या सिलेबसला बघूया. सो यावर्षी सिलेबस बदलला. सिलेबस बदलताना काही नवीन पॉईंट पण आलेत आणि काही युनिट्सला स्प्लिट करून एक्स्ट्रा युनिट्स पण तयार झालेले आहेत. सो इथे तुमच्या समोर आहे युनिट नंबर 1चा सिलेबस. युनिट नंबर 1मध्ये मॅट्रायसेसचे युनिट आहे, जसं टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, स्क्वेअर मॅट्रायसेस, ट्रायंग्युलर, हर्मिशियन्स, हर्मिशियन हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ऑर्थोगोनल मॅट्रायसेस, सिंग्युलर, नॉन सिंग्युलर, ॲडजॉइंट, इन्व्हर्स, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि नॉर्मल फॉर्म असे पॉईंट आहे सिलेबसचे. जनरली अगोदर जे मॅट्रायसेसचे एक युनिट होतं त्या एका युनिटचे आता 2 युनिट झालेले आहेत. अगोदर जे क्वेश्चन यायचे मागच्या एक्झामपर्यंत ते युनिट नंबर 2 मधलेच कव्हर व्हायचे 2 युनिटसाठी. आता हे युनिट फ्रेशली तयार झाल्यामुळे इथे जे ते नवीन क्वेश्चन बनतात. सो आपला जो अगोदरचे काही ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत जे APASच्या अगोदरचे आहेत त्याच्यावरून आपण क्वेश्चन जे आहेत ते जनरेट केलेले. सर्व क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आणि आय गेस की मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते आपल्याला याच्यामधून मिळू शकतील या क्वेश्चन्समधून. सो आपण यामध्ये आणखी वेळ न घालवता सरळ सरळ क्वेश्चन्सवर चालूया. सो तुमच्यासोबत फर्स्ट क्वेश्चन आहे की डिफाईन हर्मिशियन मॅट्रिक्स अँड शो दॅट A इज इक्वल टू 4 1 मायनस I 1 प्लस I 5 2x2चा मॅट्रिक्स आहे इज हर्मिशियन. आपल्याला दाखवायचा हा जो मॅट्रिक्स हा हर्मिशियन आहे. हा AO सिरीजमध्ये 2 मार्क्ससाठी हर्मिशियन आणि +1 मार्क्ससाठी डेफिनेशनसाठी याच्या बिफोर विचारलेला आहे. सो आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. सो सगळ्यात पहिले आपल्याला हर्मिशियन मॅट्रिक्सची डेफिनेशन बघायची आहे. एखादा मॅट्रिक्स हा हर्मिशियन असतो जेव्हा त्याचा कॉन्जुगेट आणि ट्रान्सपोज हा ओरिजिनल मॅट्रिक्स एवढा असतो, त्यावेळेस मॅट्रिक्सला म्हणतो आपण हर्मिशियन मॅट्रिक्स. तर याला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये घेऊ आपण. लेट A इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. A जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. दॅट इज A इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे AIJ ऑफ ऑर्डर n/n. आपला जो एक n/n चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे A इज सेड टू बी हर्मिशियन. A मॅट्रिक्सला आपण हर्मिशियन मॅट्रिक्स म्हणू शकतो. A मॅट्रिक्स इज सेड टू बी हर्मिशियन इफ A raised to the power theta is equal to A. Now A raised to the power theta means A चा ट्रान्जुगेट. ट्रान्जुगेटमध्ये 2 ऑपरेशन येतात, एक येतो कॉन्जुगेट आणि एक येतो ट्रान्सपोज. दॅट इज A बार, बार म्हणजे कॉन्जुगेट आणि डॅश, डॅश म्हणजे ट्रान्सपोज इज इक्वल टू, जर ओरिजिनल मॅट्रिक्स A मिळत असेल तर आपण म्हणू शकतो A मॅट्रिक्स जो आहे तो हर्मिशियन मॅट्रिक्स आहे. सो आपल्याला 2 ऑपरेशन करून पाहिजे आहेत मॅट्रायसेसवर. एक पाहायचा आपल्याला त्याचा कॉन्जुगेट आणि दुसरा ट्रान्सपोज. आणि तो जो ओरिजिनल मॅट्रिक्स एवढा मिळत असेल तर मॅट्रिक्स बनतो आपला हर्मिशियन मॅट्रिक्स. सो आपला जो गिवन मॅट्रिक्स आहे A इज इक्वल टू 2/2चा मॅट्रिक्स आहे. 4 1 प्लस I 1 मायनस I 5. आता याचा पहिले आपण कॉन्जुगेट घेऊ. A बार इज इक्वल टू 4 चा कॉन्जुगेट 4, 1 मायनस I चा कॉन्जुगेट 1 प्लस I. कॉन्जुगेट घेताना I ची साईन चेंज होते. 1 प्लस I चा बनेल 1 मायनस I आणि 5 रिअल नंबर आहे याचा कॉन्जुगेट तो स्वतः. सो रिअल नंबर जे असतात त्यांचे कॉन्जुगेट ते स्वतःच असतात, पण जे इमॅजिनरी पार्ट असतात त्यांचे ज्यावेळेस आपण कॉन्जुगेट फाइंड करतो त्यावेळेस आयचे जे आहेत ते साईन चेंज होतात. आय जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनेल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बनेल. आता याचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तर आता बनेल हा A बार डॅश, म्हणजे A बारचा आपण जर डॅश घेतला, ट्रान्सपोज घेतला तर ट्रान्सपोज म्हणजे काय, रो आणि कॉलम इंटरचेंज करणे, रोला कॉलममध्ये कन्वर्ट करणे, कॉलमला रोमध्ये. सो पहिला जो रो आहे तो आहे 4 1 प्लस आहे, त्याचा बनेल पहिला कॉलम 4
वन प्लस आय, आणि दुसरा रो जो आहे तो आहे 1 मायनस आय 5, याचा बनेल 1 मायनस आय 5. सो आपण आता याचा ट्रान्सपोज सुद्धा घेतला. आता तुम्ही हा जो मॅट्रिक्स ऑब्झर्व केला तर हा जो मॅट्रिक्स आहे हा ओरिजिनल मॅट्रिक्स ए एवढा आहे, 4 1 प्लस आय 1 मायनस आय आणि 5, म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती इज इक्वल टू बनते आपला जो ए. म्हणजेच आपण म्हणू शकतो देअरफॉर ए बार डॅश इज इक्वल टू कॅपिटल ए. आपण ज्यावेळेस ट्रान्जुगेट घेतला त्यावेळेस ट्रान्जुगेटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती मिळून राहिली आपल्याला, ओरिजिनल मॅट्रिक्स ए एवढी मिळून राहिली. आणि यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर ए इज हर्मिशियन मॅट्रिक्स. ए इज हर्मिशियन मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला याच्यावरून म्हणता येतं की आपला जो ए मॅट्रिक्स आहे तो हर्मिशियन. सो सिंपल डेफिनेशन होते हर्मिशियनची, एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्जुगेट इज इक्वल टू, जर ओरिजिनल मॅट्रिक्स मिळत असेल तर मॅट्रिक्स हा जो मॅट्रिक्स असतो याला आपण तो हर्मिशियन मॅट्रिक्स. हर्मिशियन मॅट्रिक्समध्ये दोन ऑपरेशन येतात, एक आहे तो ट्रान्सपोज आणि दुसरा आहे तो कॉन्जुगेट. जर ते अप्लाय केल्यानंतर जर ओरिजिनल मॅट्रिक्स मिळत असेल तर आपण मॅट्रिक्सला म्हणू हर्मिशियन मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघू. तेव्हा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये परत हर्मिशियन आणि स्क्यू हर्मिशियनची डेफिनेशन आहे, आणि त्याच्यासोबत हा एक मॅट्रिक्स जो दिला जो आपण आत्ताच चेक केलेला आहे, ए आपला जो आत्ताचा होता 4 1 मायनस आय 1 प्लस आय 5, इथला मॅट्रिक्स आहे 1 मायनस आय 2 आय आणि 1 प्लस आय, आणि हा जो आहे हा आपल्याला दाखवायचा आहे इज नॉट हर्मिशियन. हा जो मॅट्रिक्स आहे नॉट हर्मिशियन आहे. पहा AOAI मध्ये 4 मार्क्ससाठी आलेला क्वेश्चन. सो इथे आता आपल्याला हर्मिशियन स्क्यू हर्मिशियन दोघांच्या डेफिनेशन्स बघायचे आहेत, आणि सोल्युशन जे आहे ते मागे फर्स्ट क्वेश्चनचं जसं काढलं त्याच मेथडने आपण काढूया. हर्मिशियन मॅट्रिक्स, चला याची आता जशी डेफिनेशन घेतली सेम डेफिनेशन नुसार सॉल्व करू. लेट ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स इफ ए रेज टू द पॉवर थीटा, यालाच आपण लिहू शकतो ए बार डॅश इज इक्वल टू ए. जर ए रेज टू द पॉवर थीटाची व्हॅल्यू आपल्याला ए मिळत असेल then A is said to be हर्मिशियन मॅट्रिक्स. आपण म्हणू शकतो की ए जो आहे तो कोणता मॅट्रिक्स आहे, हर्मिशियन मॅट्रिक्स. आताच आपण एका एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह केलं. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्सची. Let A is any square matrix. A जो है तो है square matrix if A raised to the power theta is equal to A bar dash is equal to minus A. जर A raised to the power theta is equal to minus A मिळत असेल तर आपण म्हणू शकतो then A is said to be skew Hermitian matrix. ए जो आहे तो आहे स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स. सो हर्मिशियन आणि स्क्यू हर्मिशियन मध्ये जस्ट मायनस साईनचा डिफरन्स आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेता आणि कॉन्ज्युगेट घेता त्याच्यानंतर जर इज इक्वल टू आपल्याला प्लस ए मिळत असेल तर आपण म्हणतो मॅट्रिक्स जो आहे तो हर्मिशियन आहे. पण इज इक्वल टू जर मायनस टाइम मिळत असेल तर आपण म्हणतो मॅट्रिक्स जो आहे तो स्क्यू हर्मिशियन आहे. सो इथे आपण दोन्ही डेफिनेशन पाहिले. आता आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पलमध्ये गिव्हन आहे आपल्याजवळ A is equals to 1 minus I 2 I 1 plus I. हा A गिव्हन आहे आपल्याजवळ. आता आपण याचा पहिले कॉन्ज्युगेट काढू. A बार is equals to 1 plus I 2 minus I 1 minus I. आपण काढला A बार. आता A बारचा डॅश काढूया. ए बार डॅश इज इक्वल टू आपण ज्यावेळेस डॅश घेतो म्हणजे ट्रान्सपोज घेतो त्यावेळेस आपण रोला कन्वर्ट करतो कॉलममध्ये. पहिला रो आहे 1 प्लस आय 2 त्याचा पहिला कॉलम बनेल 1 प्लस आय 2 आणि दुसरा कॉलम जो आहे तो बनेल मायनस आय 1 मायनस आय. सो आपण रोचे कॉलम कन्वर्ट केले. आता ह्याची व्हॅल्यू ए एवढी आहे का. तर आपला जो ए मॅट्रिक्स काय आहे तर आपला जो ए मॅट्रिक्स आहे 1 मायनस आय 2 आय 1 प्लस आय. तुमच्या लक्षात येईल की ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्स ए एवढी बनत नाही आहे. नॉट इक्वल टू धिस मॅट्रिक्स. सो ए रेस टू पॉवर थीटाची व्हॅल्यू ए एवढी बनत नाही आहे. आपल्या जो ते 1 प्लस आहे ते 1 मायनस आहे. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर
A bar dash not equal to A, that is A raised to the power theta not equal to A. जर इक्वल टू ए मिळाला असता तर तो हर्मिशन असता. नॉट इक्वल टू ए मीन्स इज नॉट हर्मिशन. देअरफोर ए इज नॉट हर्मिशियन मॅट्रिक्स. ए इज नॉट हर्मिशियन मॅट्रिक्स. सो पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण हर्मिशियन प्रूव्ह केला आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्या असं लक्षात आलं की ए मॅट्रिक्स जो आहे तो हर्मिशियन मॅट्रिक्स नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. बघा नेक्स्ट क्वेश्चन पण हर्मिशियनचा आहे. सेम एजी सिरीजमध्ये आलेला आहे हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी. एक मॅट्रिक्स दिलेला आहे आपला जो 3/3चा. आता आपल्याला डेफिनेशन काही या क्वेश्चनमध्ये विचारली नव्हती आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा हर्मिशियन मॅट्रिक्स आहे. पहिले आपण 2/2चे 2 क्वेश्चन सोडवले. आता आपण एक 3/3चा क्वेश्चन सोडूया. गिवन आहे आपला जो गिवन मॅट्रिक्स आहे. नाव देऊ याला A इज इक्वल्स टू 3 7 minus 4i minus 2 plus 5i 7 plus 4i minus 2 3 plus i minus 2 minus 5i 3 minus i 4. ए मॅट्रिक्स आहे. आता आपल्याला हर्मिशियन दाखवायचा. पहिले आपण याचा कॉन्जुगेट फाइंड करूया. सो ए बार इज इक्वल टू 3चा 3 स्वतः रिअल नंबरचे कॉन्जुगेट ते स्वतः असतात. 7 minus 4iचा 7 plus 4i minus 2 plus 5iचा minus 2 minus 5i 7 plus 4iचा 7 minus 4i minus 2चा minus 2 स्वतः 3 plus iचा 3 minus i. त्यानंतर minus 2 minus 5iचा बनेल minus 2 plus 5i 3 minus iचा 3 plus i आणि 4चा कॉन्जुगेट 4 स्वतः. सो आपण कॉन्जुगेट काढले. कॉन्जुगेट काढताना आपला इमॅजिनरी नंबर जो असतो त्याची साईन जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होते, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होते. यावरून काढला आपण ए बार डॅश इज इक्वल्स टू. आता आपण ज्यावेळेस ट्रान्सपोज फाइंड करतो त्यावेळेस आपण साईन चेंज करतो. पण ज्यावेळेस आपण कॉन्जुगेट काढतो त्यावेळेस आपण साईन चेंज करतो आणि ट्रान्सपोज काढताना आपण रोचे कॉलममध्ये कन्व्हर्शन करतो. सो पहिल्या रोचा पहिला कॉलम बनेल 3 7 plus 4i minus 2 minus 5i. आता हा जो आपला जो पहिला रो आहे या पहिल्या रोला कन्वर्ट केला आपण पहिल्या कॉलममध्ये. पहिल्या रोचा पहिला कॉलम. दुसरा रो घेतला 7 minus 4i minus 2 3 minus i. आता तुम्ही ऑब्झर्व करा हा जो आपल्या जवळ दुसरा रो आहे त्याच्यापासून आपण दुसरा कॉलम तयार केला. थर्ड घेऊया -2 plus 5i 3 plus i 4. या टाईपमध्ये आपण आता ए बार डॅश काढला आणि याची व्हॅल्यू इक्वल टू हा जो मॅट्रिक्स आहे इज इक्वल टू बघा आपला जो ए मॅट्रिक्स आहे तेवढा मिळतो का पहा बरं. ए बार डॅश इज इक्वल्स टू ए मॅट्रिक्स लिहू आपण 3. इथे जो दिलेला आहे ए मॅट्रिक्स लिहितोय आपण 3 7 minus 4i minus 2 plus 5i 7 plus 4i minus 2 3 plus i minus 2 minus 5i 3 minus i 4. आणि हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स दोन्ही मॅट्रिक्स जे ते सेम मॅट्रिक्स आहेत. हे जे दोन्ही मॅट्रिक्स आहेत सेम येतात म्हणजे आपण म्हणू शकतो देअरफोर ए बार डॅश इज इक्वल टू ए दॅट इज a raised to the power theta is equal to a. यावरून म्हणता येईल therefore given matrix is हर्मिशियन. जो गिवन मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कसा मिळतोय आपल्याला हर्मिशियन मॅट्रिक्स मिळतो. सो मागच्या 3 क्वेश्चनमध्ये आपण हर्मिशियन 2 मध्ये आहे आणि 1 मध्ये नाही आहे प्रूव्ह केलं. चला अगेन क्वेश्चन आहे आपला जो हे पहा ALAH आणि AJ ओल्ड क्वेश्चन पेपरमध्येच काय नाही आपला जो याचे जे क्वेश्चन्स आहेत ते याच्या पूर्वी अवेलेबल झालेले नव्हते. सो आपला जो इथे जे क्वेश्चन्स आहेत ते ALAH आणि AJ मधले क्वेश्चन जे आहेत ते आपला जो अवेलेबल आहे. ठीक आहे. तो ओल्ड क्वेश्चन पेपर्सचे आहेत व्हेरी ओल्ड. त्याच्यामधून आपल्याला हे क्वेश्चन जे आहेत ते मिळत आहेत. तर आपण चला याला सॉल्व्ह करू. यामध्ये 2 मॅट्रिक्स आहे. यातला पहिला मॅट्रिक्स जो आहे तो स्क्यू हर्मिशियन आहे आणि दुसरा मॅट्रिक्स जो आहे तो हर्मिशियन जो आहे ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे याच्यामध्ये. पहिले आपण पहिल्या मॅट्रिक्सला नाव देऊ आपण ए मॅट्रिक्स.
ए मॅट्रिक्स आहे आपला जो 0 1 प्लस आय 1 मायनस 2i मायनस 1 प्लस आय मायनस आय 3i 1 मायनस 2i 3i 4i. ह्याला आपल्याला स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स प्रूव्ह करून दाखवायचं. तर चला पहिले आपण याचा ए बार काढूया. ए बार इज इक्वल टू 0 0चा कॉन्जुगेट 0 1 प्लस आयचा 1 मायनस आय 1 मायनस 2आयचा 1 प्लस 2i मायनस 1 प्लस आयचा मायनस 1 मायनस आय मायनस आयचा आय 3आयचा मायनस 3i 1 मायनस 2आयचा 1 प्लस 2i 3iचा मायनस 3i 4iचा मायनस 4i. आपण जो याचा बार काढला. आता आपण या बारचा डॅश काढू. ए बार डॅश इज इक्वल्स टू डॅश काढताना सॉरी आपण आता ए बार काढला. ए बार डॅश म्हणजे आपण ट्रान्सपोज घेताना रोचे कॉलम करू. पहिल्या रोचा पहिला कॉलम 0 1 मायनस आय 1 प्लस 2i. दुसऱ्या रोचा दुसरा कॉलम मायनस 1 मायनस आय मायनस 3i. तिसऱ्या रोचा तिसरा कॉलम 1 प्लस 2i मायनस 3i मायनस 4i. ठीक आहे. आता हा जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्समधून आपण मायनस कॉमन काढू शकतो. सर्व एलिमेंटमधून आपण मायनस जे आहे ते कॉमन काढू. सो ए बार डॅश इज इक्वल टू मायनस कॉमन काढू आपण. 0मधून कॉमन निघाला 0 मायनस 1 मायनस आयमधून निघाला तर 1 प्लस आय 1 प्लस 2i मधून मायनस कॉमन निघाला तर मायनस 1 1 मायनस 2iचा 1 प्लस 2i. ह्यामधून जर कॉमन काढला आपण पहिल्या रो मधून तर तो बनेल आता 1 मायनस 1 मायनस 2i. इथून निघेल आपला जो 1 प्लस आय सॉरी मायनस 1 प्लस आय. इथे निघेल आपला जो मायनस आय मायनस कॉमन निघाला की इथे बनेल आपला जो 3i. नेक्स्ट बनेल आपला जो मायनस कॉमन निघाला तर मायनस 1 2i 1 मायनस 2i. इथे बनेल आपला जो 3i आणि इथे बनेल आपला जो 4i विच इज इक्विव्हॅलंट टू e. म्हणजेच आपल्याला मिळाला की ए बार डॅश इज इक्वल टू मिळतो आपला जो मायनस ए. आणि यावरून म्हणू शकतो आपण गिवन मॅट्रिक्स जो आहे तो कसा आहे. आपला जो गिवन मॅट्रिक्स जो आहे तो आहे स्क्यू हर्मिशियन. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए is skew Hermitian. गिवन मॅट्रिक्स जो आहे तो आहे आपला जो स्क्यू हर्मिशियन. हे फर्स्ट सोल्युशन. आता सेकंड आहे आपला जो येतो त्याला आपल्याला हर्मिशियन प्रूव्ह करायचं. सो आपण सेकंड मॅट्रिक्स घेऊ. आता बी मध्ये याला बी नाव देऊ मॅट्रिक्सला. बी इज इक्वल्स टू गिवन मॅट्रिक्स आहे आपला जो आता पहिला रो आहे 2 4 मायनस आय 6i 2 4 मायनस आय 6i. नेक्स्ट जो आहे तो आहे 4 प्लस आय 1 3 4 प्लस आय 1 3 आणि लास्ट वन जो आहे तो आहे मायनस 6i 3 0 मायनस 6i 3 0. ओके. सो पहिले याचा आपण कॉन्जुगेट घेऊया. बी बार इज इक्वल टू 2चा 2 स्वतः 4 मायनस आयचा 4 प्लस आय 6iचा मायनस 6i 4 प्लस आयचा 4 मायनस आय 1चा 1 3चा 3 मायनस 6iचा प्लस 6i 3 आणि 0. आपण बार घेतला. आता आपण याचा डॅश घेऊ. बी बार डॅश इज इक्वल्स टू पहिल्या रोचा पहिला कॉलम 2 4 प्लस आय मायनस 6i. दुसऱ्या रोचा दुसरा कॉलम 4 मायनस आय 1 3. तिसऱ्या रोचा तिसरा कॉलम 6i 3 0. आता तुम्ही जर याला ऑब्झर्व केला तर हा ओरिजिनल मॅट्रिक्स एवढाच आहे. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला बी मिळतो. देअरफॉर बी बार डॅश इज इक्वल टू बी दॅट इज बी रेस टू दी पॉवर थिटा इज इक्वल टू बी. आणि यावरून म्हणता येईल देअरफॉर बी इज हर्मिशियन मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स जो आहे तो मिळतो आपला जो हर्मिशियन मॅट्रिक्स.
बी इज हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके, सो या टाईपमध्ये पण आहे. इथेही आपण मागच्या काही क्वेश्चन्सपासून कंटिन्युअसली हर्मिशियन्स किंवा हर्मिशियन क्वेश्चनला सॉल्व्ह करतोय. चला नेक्स्ट थोडासा डिफरंट टाईपचा आहे. एजी सिरीजमध्ये आलेला क्वेश्चन आहे. ए दिलेला आहे, बी दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचं आपल्याला ए बी नॉट इक्वल टू. एकदम इझी 10 मार्क्स आहे पहिल्या युनिटचे. खूप इझिली कव्हर होतात त्याच्यामध्ये आणि सिम्पल कन्सेप्टवर आहे, काही टफ कन्सेप्टवर नाही आहे. सो चला आपण या क्वेश्चनचं सोल्युशन बघू. यामध्ये गिवन आहे ए इज इक्वल टू 3 2 -1 रो मॅट्रिक्स आहे आणि बी इज इक्वल टू आहे कॉलम मॅट्रिक्स आपला जो बी इज इक्वल्स टू कॉलम मॅट्रिक्स आहे 0 -1 3. पहिले आपण ए बी फाइंड करूया. ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 3 2 -1 इंटू 0 -1 3. आता आपल्याला दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करायचं. मॅट्रिसेस मल्टिप्लिकेशनमध्ये एक बेसिक रूल आठवणीत ठेवावा लागतो की आपण नेहमी रोने पहिल्या मॅट्रिक्सच्या रोने दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. ऑलवेज कीप इन माइंड, पहिल्या मॅट्रिक्सच्या रोने दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. तर ऑब्झर्व करा बरं, पहिल्या मॅट्रिक्सचा जो रो आहे तो त्यामध्ये एकच रो आहे म्हणजे हा कंप्लीट रो आहे आणि याने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला कॉलमला. दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम आहे. सो आपला जो तयार होणारा मॅट्रिक्स 1/1चा आहे. ए मॅट्रिक्स जो आहे तो आहे 1/3चा आणि बी मॅट्रिक्स जो आहे तो आहे 3/1चा. सो आपला जो तयार होणारा जो मॅट्रिक्स असणार आहे तो आहे आपला जो 1/1चा. मल्टिप्लिकेशन घेऊ आपण याच्यामध्ये. इज इक्वल टू 3 × 0 पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं प्लस 2 × -1 प्लस -1 × 3. रोने मल्टिप्लाय करता कॉलमला मल्टिप्लाय करताना आपण कसं करणार, रोचा पहिला एलिमेंट मल्टिप्लायचा पहिला एलिमेंट कॉलमचा पहिला एलिमेंट प्लस रोचा दुसरा एलिमेंट कॉलमचा दुसरा एलिमेंट प्लस रोचा तिसरा एलिमेंट कॉलमचा तिसरा एलिमेंट. या फॉर्म्समध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतो. याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला आता इज इक्वल टू 3 -2 -3 म्हणजेच इज इक्वल टू मिळतो आपल्याला -2. सो ए बी इज इक्वल टू मिळाला आपल्याला -2. ए बीची जी व्हॅल्यू आहे ती मिळाली -2. आता फाइंड करू आपण बी ए. सो बी ए इज इक्वल टू बी मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्स ज्याचे एलिमेंट आहे 0 -1 3 आणि ए मॅट्रिक्स जो आहे त्याचे एलिमेंट आहे 3 2 -1. आता पहिला जो आहे तो आहे पहिला मॅट्रिक्स पहा, पहिला मॅट्रिक्स आहे 3/1चा 3 रो 1 कॉलम. दुसरा मॅट्रिक्स आहे 1/3चा. आता आपल्याला याची जे ऑर्डर मिळेल ती मिळेल 3/3. तयार होणारा मॅट्रिक्स जो असेल तो असेल 3/3चा. सो चला आपण बी ए फाइंड करूया. बी ए इज इक्वल्स टू पहिला रो पहिला कॉलम. पहिला रो पहा किती आहे 0, पहिला कॉलम किती आहे 3 म्हणजेच बनेल 0 × 3. दुसरा रो दुसरा कॉलम पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम 0 × 2 0 × -1. पहिल्याने मल्टिप्लाय केलं 0 × 3 नंतर 0 × 2 0 × -1. पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम पहिला रो तिसरा कॉलम. आता मल्टिप्लाय करू आपण दुसऱ्या रोने -1 × 3 -1 × 2 -1 × -1 म्हणजे आता दुसरा रो फर्स्ट कॉलम दुसरा रो सेकंड कॉलम दुसरा रो थर्ड कॉलम. 3 ने मल्टिप्लाय करू 3 × 3 म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं 3 ला. आता 3 ने 2 ला 3 ने -1 ला 3 × 2 3 × -1. तुमच्या सर्वांना 12 मध्ये पण मॅट्रायसेस होतं. सर्वांना मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन डेफिनेटली येत असेल. सो आपण याचं सोल्युशन बघू आता. बी ए इज इक्वल टू 0 0 0 इथे मिळेल आपल्याला -3 -2 1 9 6 -3 आणि डेफिनेटली ही जी व्हॅल्यू आहे ही ए बी एवढी तर नाहीच आहे. याला देऊ आपण इक्वेशन 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. आता सरळ सरळ बघूनच समजतं इक्वेशन 1 जे आहे ते 1/1चा मॅट्रिक्स आहे. इक्वेशन 2 मध्ये 3/3चा मॅट्रिक्स आहे. डेफिनेटली दोन्ही मॅट्रिसेस इक्वल नाही आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण म्हणू शकतो की ए बी नॉट इक्वल टू बी ए. ए बी आणि बी एच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वल नाही. याचं आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं की ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. इझी क्वेश्चन होता, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची.
आपल्याला दाखवायचं आहे की मॅट्रिक्स जो आहे तो ए मॅट्रिक्स जो आहे तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे आणि एची जी डेफिनेशन ए जो मॅट्रिक्स गिवन आहे पहिले डेफिनेशन लिहायची ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची आणि आपल्याला दाखवायचं आहे की मॅट्रिक्स जो आहे तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. सो आपण याची डेफिनेशन हा AM सिरीजमध्ये आलेला आहे. डेफिनेशन पाहू आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची. Let A is any square matrix. A जो आहे तो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. A is said to be orthogonal if A dash is equal to I. जर मॅट्रिक्स आणि त्याचा कॉन्जुगेट मॅट्रिक्स त्याचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स यांचा प्रोडक्ट जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असेल तर आपण म्हणू शकतो ए जो आहे तो कसा मॅट्रिक्स आहे, ए जो आहे तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. आता ही झाली आपला जो डेफिनेशन. आता आपण गिवन मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे की नाही हे चेक करू. गिवन मॅट्रिक्स आहे आपल्याजवळ ए इज इक्वल्स टू कॉस थिटा 0 साइन थिटा 0 1 0 माइनस साइन थीटा 0 कॉस थीटा. हा ए मॅट्रिक्स. आपण याचा ए डॅश काढूया. ए डॅश इज इक्वल्स टू ज्यावेळेस आपण डॅश घेतो म्हणजे ट्रान्सपोज घेतो रोला कॉलममध्ये कन्वर्ट करतो. पहिल्या रोचा पहिला कॉलम कॉस थीटा 0 साइन थीटा 0 1 0 माइनस साइन थीटा 0 कॉस थीटा. आपण कन्वर्शन केले रोचे कॉलममध्ये. आता दोघांचा प्रोडक्ट घेऊ. ए डॅश इज इक्वल टू ए मॅट्रिक्स कॉस थीटा 0 साइन थीटा 0 1 0 माइनस साइन थीटा 0 कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय कॉस थीटा 0 कॉस थीटा 0 माइनस साइन थीटा 0 1 0 साइन थीटा 0 कॉस थीटा. आता आपण रोने मल्टिप्लाय करू कॉलमला. आता हा जो मॅट्रिक्स हा मोठा मॅट्रिक्स बनेल कारण की 3/3 चे दोन प्रोडक्ट्स असल्याने. पहिल्या रोने मल्टिप्लाय करू पहिल्या कॉलमला. हा जो पहिला रो आहे याने मल्टिप्लाय करू आपण पहिल्या कॉलमला. आपला जो तयार होताना मॅट्रिक्स बनेल आता कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस 0 प्लस साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केला. आता पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करू आपण. सो इथे बनेल आपला जो 0 इंटू कॉस थीटा 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस साइन थीटा इंटू 0 0. आता परत पहिल्या रोने तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करू. कॉस इंटू मायनस साइन म्हणजेच मायनस साइन थीटा कॉस थीटा प्लस 0 प्लस साइन थीटा कॉस थीटा. पहिल्या रोने मल्टिप्लाय केला आपण तिसऱ्या कॉलमला. त्याला पहिला रो दुसरा रो फाइंड करू. आता दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करू. 0 इंटू कॉस थीटा 0 प्लस 1 इंटू 0 0 प्लस 0 इंटू साइन थीटा 0. सो इथले एलिमेंट मिळतात 0. दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केला. 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0 0. दुसऱ्या रोने थर्ड कॉलमला मल्टिप्लाय केलं. 0 इंटू मायनस साइन 0 प्लस 1 इंटू 0 0 प्लस 0 इंटू कॉस 0. रोने मल्टिप्लाय केले कॉलमला. आता थर्ड रोने थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करूया. मायनस साइन थीटा कॉस थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा प्लस 0 प्लस कॉस थीटा साइन थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा प्लस 0 प्लस साइन थीटा कॉस थीटा. आता मल्टिप्लाय करू आपण सेकंड रोने थर्ड रोने सेकंड कॉलमला. सो माइनस साइन थीटा इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस 1 इंटू 0 0. लास्टला थर्ड रोने थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करू. माइनस साइन इंटू माइनस साइन साइन स्क्वेअर थीटा प्लस 0 प्लस कॉस स्क्वेअर थीटा. सो आपला जो या टाईपचे जे येते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आता इथे मिळालेलं आहे आपला जो
सिम्प्लिफिकेशन बघूया याचे काय बनतील ते. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 0 प्लस 0 0, मायनस साईन प्लस साईन हे कॅन्सल झाले तर मिळाला 0. इथे बनेल 0 1 0, इथे मायनस साईन प्लस साईन कॅन्सल 0, मधामध्ये 0, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 म्हणजेच इज इक्वल टू मिळालं आपल्याला आय. म्हणजेच मिळालं आपल्याला ए डॅश इज इक्वल टू आय. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची जी डेफिनेशन आहे ती सॅटिस्फाय होते. म्हणू शकतो आपण देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. जो गिवन मॅट्रिक्स आहे तो कसा मिळतोय आपल्याला, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स मिळतोय आपल्याला. ठीक आहे, गिवन मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. सो मागच्या क्वेश्चन्सपेक्षा थोडासा डिफरंट आहे, बट सॉल्व करायला इझी आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आले की आपल्याला याचे सोल्युशन जे ते कॅल्क्युलेट करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. प्रूव्ह करायचा आहे, पहिले डिफाईन करायचं आहे युनिटरी मॅट्रिक्स, ऑर्थोगोनल सारखाच युनिटरी मॅट्रिक्स, आणि आपल्याला प्रूव्ह करायचा हा जो गिवन मॅट्रिक्स आहे हा युनिटरी आहे. सो सोल्युशनमध्ये डेफिनेशन पाहू पहिले आपण. युनिटरी मॅट्रिक्स, डेफिनेशन लिहू यामध्ये. लिहा एनी स्क्वेअर मॅट्रिक्स A is said to be unitary if. एखाद्या मॅट्रिक्स ए ला आपण युनिटरी म्हणू शकतो इफ ए रेज टू दी पॉवर थीटा इज इक्वल टू आय. मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्जुगेट यांचा जो प्रॉडक्ट आहे तो जर आपल्याला आय मिळत असेल तर आपण म्हणू शकतो मॅट्रिक्स जो आहे तो कसा आहे, आपला जो युनिटरी मॅट्रिक्स आहे. सो या डेफिनेशनला गिवन एक्झाम्पलवर अप्लाय करू. ए आहे आपला जो गिवन 1/2, 1 प्लस आय मायनस 1 प्लस आय, 1 प्लस आय आणि 1 मायनस आय. ए आहे, ए वरून आपल्याला ए रेज टू पॉवर थीटा काढायचं. ए रेज टू पॉवर थीटा म्हणजे ए बार डॅश. तो पहिले आपण याचा ए बार काढूया. ए बार इज इक्वल टू 1/2, 1 प्लस आयचा 1 मायनस आय, मायनस 1 मायनस आय, 1 मायनस आय आणि 1 प्लस आय. ज्यावेळेस आपण बार काढतो म्हणजे कॉन्ज्युगेट काढतो त्यावेळेस प्लस आयच्या ठिकाणी आपण मायनस आय घेतो. आता काढू आपण ए बार डॅश. ए बार डॅश इज इक्वल टू 1/2. डॅश घेताना आपण रो आणि कॉलमला इंटरचेंज करतो. पहिला रो 1 मायनस आय मायनस 1 मायनस आय यांना इंटरचेंज केलं की बनेल आपला जो 1 मायनस आय मायनस 1 मायनस आय. दुसऱ्या रोचा दुसरा कॉलम 1 मायनस आय 1 प्लस आय. हा झाला ए बार डॅश आणि यालाच म्हणतो आपण ए रेज टू दी पॉवर थीटा. आता आपण ए रेज टू पॉवर थीटा काढला, ओरिजिनल मॅट्रिक्स ए. आता आपल्याला ए रेज टू पॉवर थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. कॅल्क्युलेट करू आपण. ए रेज टू दी पॉवर थीटा इज इक्वल टू ए म्हणजे 1/2, 1/2 1 प्लस आय मायनस 1 प्लस आय, 1 प्लस आय 1 मायनस आय इंटू 1/2 1 मायनस आय, 1 मायनस आय मायनस 1 मायनस आय आणि 1 प्लस आय. या टाईपमध्ये. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1/2 इंटू 1/2 हा झाला आपला जो 1/4 आणि 2/2च्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन परत ऋणी मल्टिप्लाय करायचं कॉलमला. 1 प्लस आय 1 मायनस आय, 1 प्लस आय 1 मायनस आय प्लस मायनस 1 प्लस आय मल्टिप्लाइड बाय मायनस 1 मायनस आय. त्याला पहिल्यापासून लिहू आपण, थोडंसं लेफ्ट साईडपासून लिहूया याला. इज इक्वल टू 1/4. पहिला एलिमेंट बनेल 1 प्लस आय 1 मायनस आय प्लस मायनस 1 प्लस आय मल्टिप्लाइड बाय मायनस 1 मायनस आय. हा झाला पहिला एलिमेंट. दूसरा एलिमेंट बनेल 1 प्लस आय 1 मायनस आय, 1 प्लस आय 1 मायनस आय प्लस मायनस 1 प्लस आय मायनस 1 प्लस आय मल्टिप्लाइड बाय 1 प्लस आय. दुसऱ्या रोने मल्टिप्लाय करू आता दुसऱ्या कॉलमला. 1 प्लस आय 1 मायनस आय प्लस 1 मायनस आय मल्टिप्लाइड बाय मायनस 1 मायनस आय.
आता आपण दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करू. इथे बनेल आपला जो 1 प्लस आय 1 मायनस आय प्लस 1 मायनस आय 1 प्लस आय 1 मायनस आय 1 प्लस आय. सो आपण यांचे मल्टिप्लिकेशन्स घेतले. ओके, सो जस्ट सिम्प्लिफिकेशन करू आपण आता यांचे. इज इक्वल टू 1/4. इथे 1 प्लस आय 1 मायनस आय म्हणजे 1 मायनस आय स्क्वेअर प्लस -1 प्लस आय -1 मायनस आय म्हणजे इथे पण a मायनस बी a प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे इथे बनेल आपला जो प्लस -1चा स्क्वेअर 1 आणि मायनस आय स्क्वेअर 1 मायनस आय स्क्वेअर प्लस 1 मायनस आय स्क्वेअर. इथे बनेल 1 मायनस आय स्क्वेअर प्लस a मायनस बी a प्लस बी म्हणजेच इथे बनेल आपला जो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a म्हणजे आय आणि b म्हणजे -1 म्हणजेच इथे झाला आपला जो आय स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. मागे पुढे लिहावं लागेल कारण की इथे -1 प्लस आय आणि 1 प्लस आय म्हणजे आपला जो मायनस बी स्क्वेअर जो आहे a मायनस बी a प्लस बी मायनस बी म्हणजे -1 आहे. इथे बनेल 1 प्लस आय 1 मायनस आय म्हणजे 1 मायनस आय स्क्वेअर. इथे पण 1 मायनस 1 आहे म्हणजे बी जो आहे तो -1 झाला म्हणजेच हा झाला प्लस आय स्क्वेअर मायनस 1. इथे बनेल आपला जो 1 मायनस आय स्क्वेअर प्लस 1 मायनस आय स्क्वेअर. आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला तो इथे पण तो 1/4 मायनस आय स्क्वेअर म्हणजे +1. सो 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे झाला 4. इथे मायनस आय स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 प्लस 1 -1 मायनस आय स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर कॅन्सल 1 - 1 कॅन्सल 0. इथेही कॅन्सल होतात 0 आणि इथे मायनस आय स्क्वेअर प्लस 1 1 प्लस 1 2 प्लस 1 3 प्लस 1 4. 1/4 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं प्रत्येक एलिमेंटला तिथे म्हणजे आपला जो 1 0 0 1 म्हणजे आपला जो व्हॅल्यू तयार झाली आय. आपण म्हणू शकतो देअरफॉर a रेज टू द पॉवर थिटा इज इक्वल टू आय. हीच आपली युनिटरी मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो a इज युनिटरी मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्स ए जो आहे तो कसा मॅट्रिक्स मिळाला आपल्याला युनिटरी मॅट्रिक्स मिळाला. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन हा थोडासा डिफरंट आहे अगोदरच्या क्वेश्चन्सपेक्षा. आता या क्वेश्चनमध्ये पहा 2 क्वेश्चन कंबाईन केले मी कारण सेम मॅट्रिक्सवरच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. पहिल्या याच्यामध्ये मायनर काढायचे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला ॲडजॉइंट फाइंड करायचे. हा जो क्वेश्चन दोन्ही क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहेत. एक AL सिरीजला आलेला आहे आणि इथे जो क्वेश्चन पेपरचा आहे जो तो आय थिंक AM सिरीजमध्ये आलेला हा जो सेकंड जो आहे तो क्वेश्चन्स आहे. सो पहिले फाइंड करू आपण मायनर आणि त्याच्यानंतर फाइंड करू आपण ॲडजॉइंट. सिम्पल फॉर्म्युलांनी मायनर आणि ॲडजॉइंट फाइंड होतात सोल्युशनमध्ये. दोन्ही क्वेश्चनचं एकाच वेळेला सोल्युशन निघेल कारण ॲडजॉइंट काढण्यासाठी आपल्याला मायनर काढणे गरजेचे असतात. सो गिवन मॅट्रिक्स ए आहे आपल्याजवळ 1 2 -1 2 -1 3 4 0 -2 6 1 हा जो आहे आपला जो ए मॅट्रिक्स. आता आपल्याला त्याचे मायनस काढायचे. तो मायनसचा सरळसा फॉर्म्युला आहे. तो एलिमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये असेल तो रो कॉलम सोडून द्यायचा. म्हणजे जर एलिमेंट A11 असेल तर तो फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये त्या दोघांना सोडायचं. उरलेल्या एलिमेंटचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला मॅट्रिक्स मिळतो. चला एक लिहू आपण. पहिला घेऊ आपण M11. M11 चा अर्थ आहे मायनर ऑफ A11. आता A11 कोण आहे इथे 1 एलिमेंट आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो इज इक्वल टू मायनर ऑफ 1. 1 चा मायनर कसा मिळेल आपल्याला 1 असलेला रो आणि कॉलम जर आपण सोडून दिला तर आपल्याला राहिलेले एलिमेंट आहे 4061 म्हणजे हे जे एलिमेंट आहे 4061 यांचा आपण डिटरमिनंट घेतला की आपल्याला मायनर मिळतो. मायनर ऑफ 1 आणि हा मिळाला आपल्याला इज इक्वल टू डिटरमिनंट 4061 आणि याची व्हॅल्यू बनेल 4 - 0 म्हणजे इज इक्वल टू 4. सो मायनर ऑफ 1 M11 हा मिळाला आपल्याला 4. याला व्यवस्थित लिहू आपण. देअरफॉर M11 इज इक्वल्स टू मायनर ऑफ 1 आणि तो मिळाला आपल्याला 4. दुसरा पाहू आपण तर M12 मायनर ऑफ A12 एलिमेंट कोण आहे आपला फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 म्हणजेच मायनर ऑफ 2. कसा मिळेल आपल्याला मायनर ऑफ 2 डिटर्मिनंट 2 असलेला रो कॉलम सोडून दिला. हे पहा 2 असलेला हा कॉलम सोडला हा रो सोडला
काय राहिले 3 - 2 0 1 3 3 0 -2 1. आता ह्याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू किती मिळेल इज इक्वल टू मिळेल 3 - 0 म्हणजेच मिळेल आपल्याला 3. सो M12 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. नेक्स्ट काढू आता, सरळ सरळ काढू आता M13 म्हणजेच येतो आपला जो मायनर ऑफ M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम हा आहे -1 इज इक्वल टू डिटर्मिनंट -1 जर सोडून दिला रो कॉलम थर्ड रो फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडला 3 4 -2 6 3 4 -2 6 हा बनेल आपला जो 18 -+8 म्हणजे हा झाला आपला जो 26. नेक्स्ट जो आहे तो आहे M21 म्हणजे आहे आपला जो मायनर ऑफ M21 आहे 3 मायनर ऑफ 3 कोणकोणच्या रो कॉलम मध्ये सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सो आपण इथे हा सेकंड रो हे पहा 3 जो आहे हा, तर सेकंड रो फर्स्ट कॉलमला जर डिलीट केलं तर काय मिळेल आपल्याला सेकंड रो फर्स्ट कॉलमला आपल्याला मिळेल इथे 1 मिनिट इथे 3 आहे आपला जो सेकंड रो म्हणजे हा रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडला 2 - 1 6 1 2 - 1 6 1 आणि याला जर सॉल्व केलं तर मिळेल आपल्याला 2 - +6 म्हणजे 2 + 6 हा झाला आपला जो 8. आपण काढू आता M21 म्हणजे झाला आपला जो मायनर ऑफ 21 आहे M21 झाला M22 मायनर ऑफ M22 सेकंड रो सेकंड कॉलम 4 मायनर ऑफ 4 1 - 1 -2 1 इज इक्वल टू 1 - 1 1 -2 म्हणजे हा मिळाला आपल्याला -1. त्यानंतर काढायचं आपल्याला M23 नंतर काढायचं आपल्याला M31 M32 आणि सर्वात शेवटी आपल्याला M33 म्हणजेच मायनर ऑफ 2 3 आहे सेकंड रो थर्ड कॉलम 0 मायनर ऑफ 0 इज इक्वल टू 1 2 -2 6. आता तुम्हाला समजतो मायनर कसा निघतो, तो एलिमेंट असलेला रो कॉलम सोडला 0 असलेला रो कॉलम सोडला तर 1 2 -2 6 आपल्याला 6 -+4 म्हणजे याची व्हॅल्यू झाली आपला जो 10. M31 म्हणजेच मायनर ऑफ M31 किती आहे -2 मायनर ऑफ -2 इज इक्वल टू -2 असलेला रो कॉलम सोडला तर मिळाला 2 - 1 4 0 2 - 1 4 0 म्हणजे हा झाला 0 -+4 मायनर ऑफ 3 2 6 मायनर ऑफ 6 इज इक्वल टू रो कॉलम सोडला तर 1 - 1 3 0 हा झाला 0 -+3 आणि शेवटचा आहे M33 म्हणजे मायनर ऑफ 1 हा मिळेल आपल्याला रो कॉलम जर 1 असलेला सोडला तर 1 2 3 4 आणि हा बनेल आपला जो 4 - 6 म्हणजेच -2. सो शेवटचा जो आहे तो मिळाला मायनर M33 आपल्याला -2. तो आपण या पद्धतीने सर्व मायनर काढले. हे मायनर लिहून घेऊ आपण. M11 is equal to M12 is equal to M13 is equal to M21 is equal to M22 is equal to M23 is equal to M31 is equal to M32 is equal to M33 is equal to. चला याची व्हॅल्यू पाहू. M11 आहे 4 3 आणि M13 आहे 26 4 3 26 4 3 26. त्यानंतरचा आहे आपला जो 8 - 1 10 8 - 1 10 आणि पुढचा आहे 4 3 -2 4 3 -2. सो आपला जो मायनर निघाला. आता फाइंड करायचे आपल्याला ॲडजॉइंट. सो ॲडजॉइंटचा फॉर्म्युला आहे सरळ ॲडजॉइंट ऑफ
A11 एलिमेंटचा ॲडजॉईंट दाखवता येईल कॅपिटल A11 ने. याचा फॉर्म्युला आहे -1⁻1 जी त्याची पोझिशन असते ती. म्हणजे आपण जर जनरल घेतला AIJ तर इथे बनेल आपल्याला कॅपिटल A ऑफ AIJ -1⁻I+J आणि MIJ हा फॉर्म्युला आहे आपला जो ॲडजॉईंट फाईंड करण्याचा. सो आपला जो जर 9 एलिमेंट आहेत, आपला जो 9 ॲडजॉईंट निघणार आहे. पहिल्या एलिमेंटचा ॲडजॉईंट काढू आपण. A11 इज इक्वल टू फॉर्म्युला बनेल -1⁻1 कॅपिटल M11 म्हणजेच -1चा स्क्वेअर इंटू M11 ची व्हॅल्यू आहे आपला जो 4. -1 ची इवन पॉवर +1 1 इंटू 4 म्हणजे मिळाला आपल्याला 4. A12 -1⁻1 + 2 M12 इज इक्वल टू -1 ची पॉवर 3 M12 आहे 3 म्हणजे झाला -3. A13 म्हणजे मिळाला -1⁻1 + 3 M13 -1⁻4 M13 आपला जो 26 म्हणजेच हा झाला आपला जो 26. पहिले 3 ॲडजॉईंट काढले, नंतरचे 3 ॲडजॉईंट काढू आपण. A21 म्हणजेच -1⁻2 + 1 M21 -1 ची पॉवर 3 M21 आहे आपला जो 8 -1 ची ऑड पॉवर म्हणजे -1 -1 इंटू 8 -8. A22 -1⁻2 + 2 M22 म्हणजेच -1 ची पॉवर 4 M22 आहे आपला जो -1 म्हणजे हा झाला आपला जो -1. A23 हा तयार होतो -1⁻2 + 3 इंटू M23 -1 ची पॉवर 5 M23 आहे आपल्या जवळ 10 -1 ची ऑड पॉवर मायनस म्हणजे हा झाला आपला जो -10. थर्ड रोचे काढू आपण आता. A31 इज इक्वल टू -1⁻3 + 1 M31 म्हणजेच -1 ची पॉवर 4 M31 आहे आपला जो 4 इवन पॉवर प्लस इंटू 4 इज 4. A32 -1⁻3 + 2 M32 -1 ची पॉवर 5 M32 आहे 3 म्हणजेच -3. सर्वात शेवटी A33 इज इक्वल टू -1⁻3 + 3 इंटू M33 -1 ची पॉवर 6 इंटू M33 -2 -1 ची पॉवर 6 1 इंटू -2 इज -2. सो आपण ॲडजॉईंट पण काढले, एका ऑर्डरमध्ये घेऊया ना. A11 मिळाला आपल्याला 4, A12 मिळतो आपल्याला -3, A13 इज इक्वल टू मिळतो 26, A21 इज इक्वल टू -8, A22 इज इक्वल टू -1, A23 इज इक्वल टू -10, A31 इज इक्वल टू मिळाला 4, A32 इज इक्वल टू -3, A33 इज इक्वल्स टू -2. सो हे झाले आपला जो ॲडजॉईंट आणि इथे फाइंड केले आपण मायनस. ओके. सो हा जो क्वेश्चन हा 2 वेळा विचारलेला आहे, एकदा मायनस फाइंड करायला आणि एकदा ॲडजॉईंट फाइंड करायला. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ज्यामध्ये प्रूव्ह करायचं आपल्याला की डिटरमिनंट AB इज इक्वल टू डिटरमिनंट A इंटू डिटरमिनंट B. A आणि B मॅट्रिक्स दिलेला हा क्वेश्चन जो आहे AM सिरीजमध्ये आलेला आहे. इझी क्वेश्चन आहे, चला सॉल्व्ह करू आपण याला. ओके. A मॅट्रिक्स दिलेला आहे आपला जो 3 1 2 0 आणि B मॅट्रिक्स आहे आपला जो -1 2 1 -1. यांचे डिटरमिनंट काढू. डिटरमिनंट A इज इक्वल टू डिटरमिनंटमध्ये 3 1 2 0 म्हणजेच झालं 3 इंटू 0 0 -2 म्हणजेच इज इक्वल टू -2. डिटरमिनंट A मिळाला -2. डिटरमिनंट B फाइंड करू. इज इक्वल टू हा मिळतो आपल्याला -1 2 1 -1. चला -1 इंटू 1 1 1 -2 म्हणजेच झाला हा -1. सो डिटरमिनंट A डिटरमिनंट B निघाले. आता आपण AB फाइंड करू. पहिले AB किंवा आपण याची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. डिटरमिनंट A डिटरमिनंट B ची. डिटरमिनंट A इंटू डिटरमिनंट B इज इक्वल टू मिळेल आपल्याला -2 इंटू -1 इज इक्वल टू 2 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता AB फाइंड करू पहिले आपण. AB इज इक्वल टू 3 1 2 0 इंटू -1 2 1 -1 इज इक्वल टू
मल्टीप्लाय करू रो ने कॉलमला 3 इंटू -1 -3 1 इंटू 1 1 -3 प्लस 1. दुसरा मिळेल 3 इंटू 2 6 -1. आता मिळेल 2 इंटू -1 -2 प्लस 0. 2 इंटू 2 4 4 प्लस 0. म्हणजे ए बी मॅट्रिक्स जो आहे तो तयार होतो आपला जो -2 5 -2 4. त्याचं डिटर्मिनंट फाइंड करू आपण. डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट -2 5 -2 4. म्हणजे त्यात 4 इंटू -2 -8 -5 इंटू -2 -10. म्हणजे हा तयार झाला -8 - प्लस 10. म्हणजे 10 - 8 इज इक्वल टू मिळाला आपल्याला 2. इथे मिळालं आपण इक्वेशन 1 मध्ये पण व्हॅल्यू मिळाली 2, इक्वेशन 2 मध्ये पण मिळाली 2. राईट हँड साईड सेम म्हणून त्यांची लेफ्ट हँड साईड सेम. आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए बी आपल्याला मिळतो. डिटर्मिनंट ए डिटर्मिनंट बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए बी. सो हे जर आपलं पहिलं युनिट खूप सिंपल आहे, खूप लहान लहान क्वेश्चन आहे, कारण की अगोदरचं जे एक युनिट होतं त्याच्यात 2 युनिट केले. मेन जो पोर्शन आहे तो जातो युनिट नंबर 2 मध्ये. युनिट 1 मध्ये जनरल डेफिनेशन आणि डेफिनेशनवरचे जनरल क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. ए आणि बी दोन नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस ऑफ ऑर्डर यांचे आपल्याला प्रूव्ह करायचं की ए बी रेज टू दी पॉवर -1 इज इक्वल टू मिळतो आपल्याला बी इनवर्स ए इनवर्स. ओके, हा क्वेश्चन AKAI मध्ये 3 मार्क्ससाठी याच्यापूर्वी विचारलेला आहे सोल्युशन मध्ये. आता गिवन आहे आपल्याला की ए आणि बी नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस आहे. लेट ए अँड बी आर any two non-singular matrices. ए आणि बी हे दोन्हीचे दोन्ही कशी मॅट्रिसेस आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस ऑफ ऑर्डर n. दोघांची ऑर्डर सुद्धा n आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला सोपं आहे. जर दोन मॅट्रिसेस नॉन सिंग्युलर असतील तर नॉन सिंग्युलर मॅट्रिसेसच्या डेफिनेशननुसार त्यांचे इन्व्हर्सेस एक्झिस्ट होतात. इम्प्लाइज ए इन्व्हर्स कॉमा बी इन्व्हर्स एक्झिस्ट. आता ए बी जर नॉन सिंग्युलर असतील तर ए इंटू बी सुद्धा नॉन सिंग्युलर असेल, म्हणजे ए बी इन्व्हर्स पण एक्झिस्ट होणार. सिमिलरली ए बी इन्व्हर्स एक्झिस्ट. ए बीचा इन्व्हर्स सुद्धा काय होतो? एक्झिस्ट होतो. आता आपल्याला ए बी इन्व्हर्स इज इक्वल टू बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स म्हणायचं आहे. आता आपण म्हणू शकतो सिन्स ए बी इज इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबलचा अर्थ ज्यांचे इन्व्हर्सेस एक्झिस्ट होतात ते इन्व्हर्सच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. देअरफॉर आपण म्हणू शकतो ए बीचा इन्व्हर्स इंटू ए बी इज इक्वल टू आय. ए मॅट्रिक्स जर इन्व्हर्टिबल असेल आणि त्याचा एचा ए इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर इक्वेशन सॅटिस्फाय होतो. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. इथे इक्वेशन मिळेल आपल्याला ए बी इन्व्हर्स इंटू ए बी इज इक्वल टू आय. सो आपल्याला आता हा बी काढायचा असेल तर आपल्याला पोस्ट मल्टिप्लाय करायचं बी इन्व्हर्सने. पोस्ट मल्टिप्लाइंग बाय बी इनवर्स. बी इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला. ए बी इनवर्स इंटू ए बी मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स इज इक्वल टू आय इंटू बी इनवर्स. बी इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय केलं. याला लिहिता येईल आपल्याला ए बी इनवर्स ए बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स. यालाच लिहिता येईल आपल्याला इम्प्लाइज ए बी इनवर्स ए बी इनवर्सची व्हॅल्यू आय इज इक्वल टू बनेल आपला जो बी इनवर्स. म्हणजेच इक्वेशन तयार झालं आपल्या जवळ ए बीचा इनवर्स इंटू ए इज इक्वल टू तयार झाला बी इनवर्स. आता आपल्याला एला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला ए इनवर्सने मल्टिप्लाय करावं लागेल. नाउ पोस्ट मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन बनेल ए बी इनवर्स ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स पोस्ट मल्टिप्लाय केलं ए इनवर्सने, म्हणजेच इक्वेशन बनेल
ए बीचा इन्व्हर्स ए इन्व्हर्सची व्हॅल्यू झाली आय इज इक्वल टू बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स. आयने ए बी इन्व्हर्सला मल्टिप्लाय केल्यामुळे इक्वेशन तयार झालं आपल्याजवळ ए बीचा इन्व्हर्स इज इक्वल टू बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स. हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आपण 2 वेळा एक्झाममध्ये आलेला आहे AKAI सिरीजमध्ये. सो सिम्पल क्वेश्चन आहे. जर ए आणि बी हे नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस आहे तर हे इन्व्हर्टेबल मॅट्रायसेस आहे, म्हणजे यांचे जे इन्व्हर्स आहे ते एक्झिस्ट होतात दोन्ही मॅट्रायसेसचे. आता जर ए आणि बी ए अँड बी आर नॉन सिंग्युलर आहे तर दोघांचं मल्टिप्लिकेशन ए बी इज ऑल्सो नॉन सिंग्युलर. ए बी इज नॉन सिंग्युलर मीन्स ए बी इन्व्हर्स एक्झिस्ट. ए बी इज इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. इफ ए बीचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल तर ए बी इन्व्हर्स इंटू ए बी इज इक्वल टू मिळतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. असं हे इक्वेशन मिळालं आपला जो. मग याच्यावरून आपण पहिले पोस्ट मल्टिप्लाय केलं बी इन्व्हर्सने, नंतर पोस्ट मल्टिप्लाय केलं ए इन्व्हर्सने आणि आपला जो सोल्युशन जनरेट झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे एलिमेंटरी. किती टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात? रो कॉलमवर ट्रान्सफॉर्म होण्यासाठी 3 टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. एक आहे इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम. सेकंड जो आहे तो आहे आपल्याजवळ मल्टिप्लाइंग बाय एनी वन रो बाय अँड कॉन्स्टंट. आणि थर्ड जो आहे तो आहे आपला जो मल्टिप्लाइंग बाय अ कॉन्स्टंट अँड ॲडिंग इट टू अनदर रो ऑर रिस्पेक्टिव्ह कॉलम. सो 3 टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ऑल 3 आर ॲप्लिकेबल ऑन रो ॲज वेल ॲज कॉलम्स. सोल्युशनमध्ये याच्यावर क्वेश्चन पेपर लिहायचं राहिलेलं, बट एक्झाममध्ये आलेला कोल्ड क्वेश्चन आहे. सो आपण याच्यामध्ये सरळ सरळ ट्रान्सफॉर्मेशन घेऊ. एक मॅट्रिक्स घेऊ आपण. लेट ए इज इक्वल टू ए आय जे इज एनी मॅट्रिक्स. एक एनी मॅट्रिक्स घेतला. दी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स, दी एलिमेंटरी transformations of a matrix are of following 3 types. 3 टाइपचे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आपला जो. फर्स्ट जो आहे तो इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ब्रॅकेटमध्ये ऑर कॉलम्स. कुठल्याही 2 रो किंवा 2 कॉलमचं इंटरचेंज फर्स्ट आहे. यामध्ये 2 रो 2 कॉलम आपण इंटरचेंज करू शकतो. एनी 2 रो. जर आपण आर आय नंबर आणि आर जे नंबरचा कॉलम इंटरचेंज केला, सिमिलरली आपण सी आय आणि सी जे नंबरचा कॉलम सुद्धा रो आपण इंटरचेंज करू शकतो. रोला रो सोबत इंटरचेंज करता येईल, कॉलमला कॉलम सोबत इंटरचेंज करता येईल. रोला कॉलम सोबत इंटरचेंज करता येणार नाही. सो याच्यामध्ये लिहू शकतो आपण सरळ सरळ इंटरचेंज ऑफ एनी टू रोज असं लिहू आपण. इफ आर आय रो इज इंटरचेंज विथ आर जे रो, we write symbolically as RI interchange RJ. आपण आर आय आणि आर जेला इंटरचेंज केलं, दॅट इज आपण याला ऑर असंही लिहू शकतो. आर आय जे, आर आय आणि जे यांना आपण काय केलं, इंटरचेंज केलं. कॉलमसाठी कसं लिहिता येईल आपल्याला? फॉर कॉलम्स जर आपण सी आय आणि सी जे नंबरचे कॉलम जर इंटरचेंज करणार असो तर आपण याला दाखवू शकतो सी आय इंटरचेंजेस विथ सी जे, और यालाच म्हणू शकतो आपण सी आय जे. सो पहिल्या टाईपचं ट्रान्सफॉर्मेशन आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये 2 रो किंवा 2 कॉलमला आपण इंटरचेंज करतो. सेकंड जो येतो आहे आपला जो दी मल्टिप्लिकेशन ऑफ अ रो और कॉलम बाय नॉन झिरो कॉन्स्टंट. नॉन झिरो कॉन्स्टंट एखाद्या रो किंवा कॉलमला नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणे. आपण याच्यामध्ये म्हणू इफ वी मल्टिप्लाय आर आय कॉलम means the column with having position I stands for 1 2 3 4 integers.
बाय कॉन्स्टंट ए कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. देन आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो आर आय चेंजेस टू ए आर आय, म्हणजे आर आय रो जो आहे तो चेंज केला आपण ए आर आयने. असंच आपण कॉलमला आपण चेंज करू शकतो. कॉलम चेंजेस टू ए इंटू, यालाच आपण असंही लिहू शकतो वेगळ्या फॉर्ममध्ये, और आर आय इंटू ए, म्हणजे आर आय नंबरच्या रोला आपण मल्टिप्लाय केलं एने. सिमिलरली आपण कॉलमसाठी कसं लिहू शकतो, याच्यामध्ये आपण कॉलमला लिहू शकतो सी जे नंबरचा कॉलम चेंज केला बी इंटू सी जे और सी जे बी, म्हणजे सी जे नंबरच्या कॉलमला आपण कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं बी. दिस इज सेकंड ट्रान्सफॉर्मेशन. द थर्ड ट्रान्सफॉर्मेशन इज एडिशन ऑफ मल्टिपल ऑफ वन रो or column to another row or column, another row or column. तर यामध्ये म्हणू शकतो आपण एखाद्या रोला जर एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या रो मध्ये जर ऍड केलं तर हा ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. यामध्ये म्हणू आपण इफ आर आय रो is added to a times rj row, then आर ला आपल्याला चेंज करायचं, पण कसं चेंज करायचं, आर ला ऍड करायचं आरजे ला बेने मल्टिप्लाय करून. देन आर आय चेंजेस टू आर आय प्लस बी टाइम्स आरजे, म्हणजे आपण आर आय रोला चेंज करू राहिलो, बट कसं चेंज करू राहिलो आपण, आरजे रोला बीने मल्टिप्लाय करून त्याच्यासोबत त्याची सम करून आपण त्याला चेंज केलं. आर आय चेंजेस टू आर आय प्लस बी आरजे. कॉलमला आपण असं लिहू शकतो सी आय चेंजेस टू सी आय प्लस, इथे आपण ए घेतला, इथे आपण बी घेऊ, बी इंटू सी जे. सो आपण या टाईपमध्ये एखाद्या रो किंवा कॉलमला दुसऱ्या एखाद्या रो कॉलम सोबत ऍड करू शकतो विथ कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिपल. सो असे तीन टाईपचे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. पहिला ट्रान्सफॉर्मेशन आहे इंटरचेंज ऑफ एनी टू रोज और कॉलम्स. दुसरा जो आहे तो मल्टिप्लाइंग रो और कॉलम बाय नॉन झिरो कॉन्स्टंट. आणि थर्ड आहे ॲडेड टू मल्टिपल ऑफ अनदर रो और कॉलम, एखाद्या रोला दुसऱ्या एखाद्या रोच्या मल्टिपलमध्ये ॲड करायचं किंवा एखाद्या कॉलमला दुसऱ्या एखाद्या कॉलमच्या मल्टिपलमध्ये आपल्याला ॲड करायचं. सो असे तीन ट्रान्सफॉर्मेशन आहे. चला एक लास्टचा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे. याचा नॉर्मल फॉर्म हा आलेला आहे युनिट नंबर 1 मध्ये, पण नॉर्मल फॉर्म विथ रँक हा क्वेश्चन मिळतो आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये. सेम क्वेश्चन रँक फाइंड करण्यासाठी युनिट नंबर 2 मध्ये, पण युनिट नंबर 1 मध्ये नॉर्मल फॉर्म आलेला आहे. एक तर इधर नॉर्मल फॉर्म पूर्णच्या पूर्ण नॉर्मल फॉर्म अँड रँक युनिट 1 ला पाहिजे होती, किंवा नॉर्मल फॉर्म पूर्णच्या पूर्ण पाहिजे होती युनिट 2 ला. हाफ सेक्शन आला, सिलेबस आय डोंट नो कसा यांनी ब्रेक केलाय, बट नॉर्मल फॉर्म आला युनिट 1 ला, नॉर्मल फॉर्म वरून रँक ही आली युनिट 2 ला. सो आपण चला याच्यामध्ये नॉर्मल फॉर्म पाहू सरळ सरळ. A is equals to given matrix है 3 5 7 2 3 4 1 2 3. चला व्हॉट डू यू मीन बाय नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्मचा असा रूल आहे की आपल्याजवळ 3x3 च्या मॅट्रिक्सचे नॉर्मल फॉर्म बघू काय काय असू शकतात. 3x3 च्या मॅट्रिक्सचे नॉर्मल फॉर्म असू शकतात 1 0 0 0 1 0 0 0 1, म्हणजेच आपण म्हणू शकतो I3 हा जरा नॉर्मल फॉर्म. दुसरा नॉर्मल फॉर्म बनू शकतो आपला जो 1 0 0 0 1 0 0 0 0, म्हणजेच आपला जो तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर इथे मधामध्ये बनतो आपला जो I2. सो दुसरा नॉर्मल फॉर्म झाला आपला जो I2. आणि तिसरा नॉर्मल फॉर्म बनेल आपला जो 1 0 0 0 0 0 0 0 0. इथे मिळेल आपल्याला I1, म्हणजेच मिळतो आपल्याला I1 0 0 0 या टॉपमध्ये. इथे मिळेल I2 0 0, दुसरा नॉर्मल फॉर्म. सो हे आहेत काही नॉर्मल फॉर्म. या टाईपमध्ये कुठल्या तरी फॉर्ममध्ये हा जो गिवन मॅट्रिक्स जाईल, तर नॉर्मल फॉर्म तयार करताना आपण रो आणि कॉलम दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकतो एकाच क्वेश्चनमध्ये. इन्व्हर्स फाइंड करताना एकतर आपण रो यूज करतो और कॉलम, जनरली आपण रो यूज करतो, पण ज्यावेळेस आपण नॉर्मल फॉर्म फाइंड करणार त्यावेळेस रो आणि कॉलम आपण दोन्ही पण यूज करणार. सो चला आपण याचा नॉर्मल फॉर्म फाइंड करूया. आता आपला जो फर्स्ट एलिमेंट जो आहे तो 1 पाहिजे. थर्ड रो मध्ये 1 आहे, म्हणजे आपण फर्स्ट रो आणि थर्ड रोला इंटरचेंज करू. आर आय इंटरचेंजेस विथ आर जे तयार होणारा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असेल आपला जो आता
थर्ड रो फर्स्ट प्लेसला आला म्हणजेच 1 2 3. सेकंड रो जसाच्या तसा 2 3 4 आणि थर्ड रो बनेल आपला जो 3 5 7. आपण काय केलं तर आपण फर्स्ट रो आणि थर्ड रोला इंटरचेंज केलं. आता पहिला एलिमेंट 1 मिळाला, त्याच्या खालचे दोन एलिमेंट 0 मिळाले पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या टाईपमध्ये. सो 2 ला 1 सोबत जर 0 करायचं असेल तर आपण करू शकतो 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजे 2 मायनस 2 0. 3 ला जर 0 करायचं असेल तर 3 मायनस 1 इंटू 3 म्हणजे 3 मायनस 3 0. चला आपण दोन ट्रान्सफॉर्मेशन यूज करू याच्यावर. R1 R2 चेंज केला, R2 मायनस 2 टाइम्स R1. सिमिलरली R3 चेंज केला, R3 मायनस 3 टाइम्स R1. तयार होणारा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असेल. पहिला रो चेंज केला नाही म्हणून जसाच्या तसा पहिला रो ॲज इट इज लिहून घेतला. 1 2 3 फर्स्ट रो. पण सेकंड रोला कसं घेतला, R2 मायनस 2 टाइम्स R1 म्हणजे 2 मायनस 2 टाइम्स 1. इथे बनेल 3 मायनस 2 टाइम्स 2 4 मायनस 2 टाइम्स 3 म्हणजेच R2 चे एलिमेंट मायनस 2 टाइम्स R1 चे एलिमेंट. R3 कसं घेतला, R3 मायनस 3 टाइम्स 1 म्हणजेच काय बनेल 3 मायनस 3 टाइम्स 1. पुढचा 5 मायनस 3 टाइम्स R1 चा एलिमेंट आहे 2. इथे बनेल R3 चा एलिमेंट आहे 7 मायनस 3 टाइम्स R1 चा एलिमेंट आहे 3. तयार होणारा मॅट्रिक्स असेल आपला जो पहिला रो जसा तसा 1 2 3. दुसरा एलिमेंट 2 मायनस 2 0. 3 मायनस 4 मायनस 1. 4 मायनस 6 मायनस 2. इथे बनेल 3 मायनस 3 0. 5 मायनस 6 मायनस 1 आणि 7 मायनस 9 मायनस 2 असा मॅट्रिक्स तयार झाला. सो 1च्या खालचे एलिमेंट 0 झाले. मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही रो कॉलम दोन्ही वापरू शकता. मग आता 1च्या खालचे जर का R2 R3 चे एलिमेंट 0 झाले, सो आपण C2 C3 चे एलिमेंट 0 करू म्हणजे 2 आणि 3 ला 0 करू. आता 2 आणि 3 1 सोबत 0 कसे होऊ शकतात, सो आपण इथे चेंज करू शकतो. C2 चेंजेस टू C2 मायनस 2 टाइम्स C1 आणि C3 चेंजेस टू C3 चा एलिमेंट आहे 3, ते याला 1 सोबत 0 कसं करता येईल आपल्याला, C3 मायनस 3 टाइम्स C1. दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये. तयार होणारा पहिला कॉलम चेंज केला नाही म्हणून तो जसाच्या तसा. C2 मायनस 2 टाइम्स 1 आहे, 2 मायनस 2 0, मायनस 1 मायनस 0 मायनस 1 आणि इथे 0 0 असल्याने हा पण मायनस 1 जसाच्या तसा. C3 3 मायनस 3 इंटू 1 0. इथे C1 चे एलिमेंट 0 0 असल्याने त्यांना कशानेही मल्टिप्लाय केलं तर 0 ने ॲड सबट्रॅक्ट केले की ओरिजिनल एलिमेंट म्हणजे इथे पण काय मिळेल आपल्याला मायनस 2 मायनस 2. आता मिळाला. आता R2 मध्ये मायनस 1 मायनस 2 च्या ठिकाणी पाहिजे आपल्याला प्लस 1. सो आपण R2 ला मल्टिप्लाय करू मायनसने. R2 चेंजेस टू मायनस 1 इंटू R2. तयार होणारा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असेल आपल्याजवळ. पहिला रो जसा तसा 1 0 0. दुसऱ्या रोला मायनसने मल्टिप्लाय केलं 0 1 2 0 मायनस 1 मायनस 2. या फॉर्म्समध्ये बनला आपला जो. आता आपल्याला R3 ला ॲड करायचं आपल्याला R2 सोबत. सो नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन घेऊ आपण. R3 चेंजेस टू R3 प्लस R2. तयार होणारा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असेल आपला जो. पहिला रो जसाच्या तसा 1 0 0. दुसरा रो जसा तसा 0 1 2 आणि तिसरा रो बनेल 0 प्लस 0 0 मायनस 1 प्लस 1 0 मायनस 2 प्लस 2 0 म्हणजे 0 0 0. पण अजून हा नॉर्मल फॉर्ममध्ये आलेलं नाही, कारण इथे आपला जो एक 2 हा एलिमेंट आहे, 2 एलिमेंटला 0 करायचा. 2 हा C3 मध्ये, याला C2 सोबत 0 करायचा आपल्याला. तो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू आपण. C3 चेंजेस टू C3 मायनस 2 टाइम्स C2. तयार होणारा मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट टू बनेल आपला जो C1 असेल आपला जो 1 0 0 0 1 0. आता आपल्याला C3 ला C2 सोबत 0 घ्यायचा. दोन्ही 0 म्हणजे हा झाला 0. 2 मायनस 2 0 आणि 0 मायनस 0 0. नाव हा नॉर्मल फॉर्ममध्ये आला पहा, या नॉर्मल फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इथे तयार होणारा मॅट्रिक्स असा तयार झाला इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स I2 0 0 0. ठीक आहे. सो दिस इज the required नॉर्मल फॉर्म. हा जो आहे, हा आहे आपला जो रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म. तर या मेथडने आपण नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. हा पण इझी क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की नॉर्मल फॉर्म हा शेवटचा टाईप आहे या युनिटचा.
सो या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरून तुम्ही मी जस्ट PYQ कव्हर केले आहेत. या टाईपमध्ये तुम्ही मेथड प्रिपेअर करून बाकीचे क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करू शकता. सो या पद्धतीने हे छोटंसं युनिट आहे, खूप मोठं युनिट नाही आहे आणि याच्यामध्ये ओल्ड क्वेश्चन पेपरवरून जेवढे क्वेश्चन पॉसिबल आहेत तेवढे सर्व क्वेश्चन आपण जे आहेत ते कव्हर केलेले. आणि माझा गेस आहे की या युनिटचे 10 मार्क्स म्हणजे मॅक्झिमम मार्क्स 10 मार्क्सच आहे त्या युनिटला. या एवढ्या 13 क्वेश्चनमधून 13-14 क्वेश्चनमधून ऑल 10 मार्क्स जे आहेत ते कव्हर होतील त्याच्यामध्ये. सो इझी क्वेश्चन आहे, मिस नाही करायचे. हे 10 मार्क्स जे आहेत ते कव्हर करायचे. सो या पद्धतीने आपण पेपर नंबर 1 अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्रीचा युनिट नंबर 1चे PYQ जे आहेत ते कव्हर केलेले. आपण सेम युनिट 2 पण आहे मॅट्रायसिसवर. त्याच्यामध्ये थोडेसे लेंदी क्वेश्चन्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅले हॅमिल्टन थेरम आहे, त्याच्यानंतर इगेन व्हॅल्यूज इगेन व्हेक्टर्स पण फाइंड करायचे, नॉर्मल फॉर्मून रँक फाइंड करायचे. 3 मेन टाईप आहे, रँक, इगेन व्हॅल्यू इगेन व्हेक्टर आणि आपल्याला कॅले हॅमिल्टन थेरम. सो आपण मॅट्रायसिसचे पुढचे क्वेश्चन युनिट नंबर 2 मध्ये बघूया, त्याच्यामध्ये जे युनिट 2च्या सिलेबसमध्ये. सो हा होता आपला युनिट नंबर 1. हा नक्कीच तुम्हाला युनिट आवडलेला असेल, हा व्हिडिओ पण आवडलेला असेल. सो या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. या व्हिडिओला होईल तेवढे शक्यतो तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी, माझ्यावर प्रेम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. असेच माझ्यासोबत राहा. आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सवई. थँक्यू.